आज भाग 3चं लेक्चर घेऊन आलोय। भाग 1 भाग 2 मध्ये आपण सर्व समावेशक प्रश्नांची चर्चा केली। त्यामध्ये काही प्रश्न व्याकरणाची होती, काही प्रश्न शब्दसंग्रहाची होती, बरोबर। पण आजचं जे काही लेक्चर आहे मित्रांनो, ते आजचं लेक्चर फक्त आणि फक्त शब्दसंग्रहावरती आहे। म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो शब्दसंग्रह आहे हा टफ जातो, अवघड जातो। त्यामुळे शब्दसंग्रह लक्षात कशा ठेवावा किंवा ह्या कन्सेप्ट कोणत्या पद्धतीने क्लिअर कराव्यात ते या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आपली काही शब्दसंग्रहाची नोट्स आहे ती नोट्स सुद्धा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, आपल्या ॲप्समध्ये उपलब्ध आहे। ओके, नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आजच्या लेक्चरकडे। आजच्या लेक्चरचं टायटल असतो आहे की मराठी शब्दसंग्रह PYQ, की फक्त शब्दसंग्रहाचे PYQ यामध्ये असणार आहे। म्हणजे टोटली शब्दसंग्रह मी प्रत्येक जेवढी प्रश्न घेतली आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचा एक एक घटकावरती एक प्रश्न घेऊन तो घटक विश्लेषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। आजचा पहिला प्रश्न आहे, कोल्हे कुई करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। आता वाक्यप्रचार म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे, ओके, किंवा म्हणी म्हटल्यानंतर वाक्यप्रचार म्हटल्यानंतर यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो। आता मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण आता जे काही पेपर पार पडले आयोगाचे, त्या पेपरमध्ये या घटकावरती प्रश्न विचारला होता वाक्यप्रचारावरती, की वाक्यप्रचार म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला होता। म्हणजे आपल्याला तीही कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे। आता कोल्हे कुई करणे म्हटल्यानंतर काय, आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे संपूर्ण जे काही वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, ह्या ऐकत असतो। मग आता कोल्हे कुई करणे म्हणजे खूप मोठ्याने ओरडणे याचा तर काही अर्थ येऊ शकत नाही, बरोबर। बळबळ करणे हे पण त्यामध्ये त्याचा अर्थ प्रकट होत नाही। तर कोल्हे कुई, आता बस कोल्हे कुई करू नको म्हणजे त्या ठिकाणी व्यर्थ ओरड करणे, म्हणजे व्यर्थ आरडा ओरड करणे काही कारण नसताना, बरोबर ना। म्हणजे त्या ठिकाणी हा जो वाक्प्रचार आहे तो वाक्प्रचार या ठिकाणी काय होत असतो, लागू पडत असतो। म्हणजे वाक्प्रचार असू दे का म्हणी असू दे, या दोघं गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक आहे की आपलं जे काही संपूर्ण दैनंदिन जीवन आहे, त्या संपूर्ण दैनंदिन जीवनातले जे काही प्रसंग आहे त्यांच्याशी त्याची काय घातलेली असते, सांगड, आणि मग त्याची रचना त्या पद्धतीने केलेली असते। ओके, पळून जाणे हे तर काही येत नाही, बरोबर। बरेच विद्यार्थी कोल्हे कुई करणे म्हणजे शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न तिथे करतात, पण मित्रांनो तसं नाही। तर त्याचा अर्थ होतो व्यर्थ ओरड करणे, म्हणजे फक्त C बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे पर्याय होते, त्याचे उपपर्याय होते। ओके, अशा प्रकारे आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर संपूर्ण इतके मोठे वाक्प्रचार आहे, इतक्या मोठ्या म्हणी आहे, ह्या लक्षात कशा ठेवाव्यात, बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला विचारणं असतं, बरेच विद्यार्थी मला सांगत असतात। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की जो काही शब्द संग्रह आहे तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय की त्यामध्ये भरपूर घटकांचा समावेश आहे। मग समानार्थी असतील, विरुद्ध अर्थी असतील, परभाषे शब्द असतील, आपले स्वदेशी असतील, विदेशी असतील, सर्व शब्दांचा समावेश या घटकामध्ये केला जातो। मग मी काय केलंय माझ्या नोट्समध्ये, तर मी अशा पद्धतीने 2 भाग केले। समजा आता वाक्प्रचार आहे ना, तर वाक्यप्रचाराच्या बाबतीत ह्या 2 गोष्टी त्यामध्ये मी समाविष्ट केल्या की वाक्यप्रचार म्हटल्यानंतर आपण 2 भागांमध्ये त्याची विभागणी केली आहे की दैनंदिन जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी आपण हे संपूर्ण वाक्यप्रचार ऐकत असतो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कधी कधी ती वाक्यप्रचार किंवा त्या म्हणी आपण ऐकत असतो। कधी कधी असू दे का त्या ठिकाणी कधी न ऐकलेल्या वाक्यप्रचार असतील किंवा म्हणी असतील, अशी 2 भागांमध्ये मी विभागणी केली आहे नोट्समध्ये। म्हणजे जेणेकरून काय की तुमचं स्मार्ट वर्क इथं तुम्हाला करता येणार आहे की फक्त तुम्ही कधी कधी न ऐकलेले जे काही म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, तर त्याचा अभ्यास तुम्हाला फक्त करायचा आहे पेपरच्या दृष्टिकोनातून। इतर जे काही शब्द आहे किंवा इतर जो काही शब्दसंग्रह आहे तो इतर शब्दसंग्रह तुम्ही जरी नाही वाचला तर काही अडचण नाही। कारण की मित्रांनो ते तुम्हाला वाचण्याची गरज नाही, जेव्हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाणार आहे। ओके, त्यामुळे शब्दसंग्रहासाठी ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासता येणार आहे। बघा, आता दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आता शब्द काय दिलाय आपल्याला, दिलेला आहे शब्द गरुड हा शब्द दिलेला आहे, बरोबर। आता मी काय केलंय की समानार्थी शब्द असतील किंवा इतर जो काही शब्दसंग्रह असेल तो चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये सांगितलंय। आता बघा, याचं उत्तर तर मी तुम्हाला सांगून देतो, याचं उत्तर आहे वैनतेय, बरोबर। याचं उत्तर काय, वैनतेय। आता अद्री म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अद्री म्हणजे काय, तर अद्री म्हणजे पर्वत, बरोबर। त्याचे समानार्थी शब्द मी पुढे विश्लेषित करून दिले आहेत। त्याच्यानंतर विहंग म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे विहंग म्हणजे काय, पक्षी, बरोबर ना। त्याच्यानंतर अंडज, बरोबर। आता बघा
या दिलेल्या संपूर्ण जे काही प्रत्येक आलेला पर्याय आहे त्या पर्यायाचं विश्लेषण पुढे बघा चित्र स्वरूपामध्ये. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणातला एक पर्वत दिसत असेल, चित्र स्वरूपामध्ये या कन्सेप्ट क्लिअर करता येत आहे. फक्त चित्र स्वरूपामध्येच कन्सेप्ट क्लिअर करता येत नाहीये, तर आता 2 भागांमध्ये मी तुम्हाला सांगितलं विभागणी केली आहे की एक भाग म्हणजे काय की दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी शब्द. आता आपण ऐकलंय सर्वांनी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कानावरती नेहमी अशा प्रकारचा शब्दसंग्रह येत असतो की जर गिरी, डोंगर, पर्वत, पहाड हे अगदी दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी शब्द आहे, बरोबर. पण अशी पण शब्द आहेत की ती कधी कधी ऐकलेली किंवा न ऐकलेली, बरोबर ना. म्हणजे कधी कधी ऐकलेली असतील किंवा कधी कधी न ऐकलेली शब्द असतील. मग आता काय तर हा शब्द आपण कधी म्हणजे न ऐकलेला असावा. महिधर, बरोबर. महिद्र, शैल, अद्री, मेरू, भूधर, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी धराधर, धरणीधर, महिधर, भूमिधर, अचल. म्हणजे ही संपूर्ण शब्द आपल्यासाठी नवीन आहेत. म्हणजे जर तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर दिसतो आपल्याला पर्वत, बरोबर. हा आहे पर्वत, संपूर्ण पर्वत इथं पसरलेला आपल्याला दिसतोय आणि त्याला असलेले समानार्थी शब्द मी तुम्हाला इथं सांगतोय. म्हणजे ह्या अशा प्रकारची नोट्स तुम्हाला ॲपमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. ओके, हे झालं एकाचं, म्हणजे हे झालं त्या ठिकाणी अद्री, जो काही अद्री आपल्याला दिला होता त्याचं विश्लेषण झालं. आता पुढे बघा गरुड. गरुड जे काही आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं होतं, बरोबर ना. तर गरुडचे समानार्थी शब्द मग दैनंदिन व्यवहारात ऐकली जाणारी आणि कधी कधी ऐकलेली किंवा न ऐकलेली समानार्थी शब्द. मग आता गरुड म्हटल्यानंतर आपण नेहमी ऐकत असतो. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात, मत्स्य गरुड आहे, मीनखाई आहे, बरोबर. त्यानंतर हमा आहे, वकस आहे, त्यानंतर खगेंद्र आहे, वैनतेय आहे, द्विजराज आहे, बरोबर. अशा प्रकारे हे जे काही संपूर्ण शब्द आहेत तरी संपूर्ण शब्द कधी आपण न ऐकलेली, बरोबर, त्यांना फक्त आपल्याला अभ्यासायचं आहे. जास्तीत जास्त त्याची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. म्हणजे इथे आपल्याला वेळ पण वाचतो आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने या सर्व कन्सेप्ट क्लिअर करता येत आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अंडज म्हटल्यानंतर पक्षी आहे, अंड्यातून जन्मणारा आहे, पक्षाचं पिल्लू आहे, बरोबर. अशा पद्धतीत समानार्थी शब्द अगदी चित्र स्वरूपामध्ये अलीकडं चित्र आहे आणि त्याच्यानंतर पलीकडं त्याचं विश्लेषण आहे. म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण शब्दसंग्रह तुम्ही लक्षात ठेवू शकतात. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या सर्व गोष्टी आता बदलायच्या आहे मित्रांनो. अगदी तोंडावर आलेली परीक्षा आता, आणि ही सिरीज जी काही आहे ही सिरीज आपण आपल्या चॅनलवरती आता कंटिन्युअस ठेवणार आहोत, बरोबर. अविरत पद्धतीने एक सिरीज आपण घेणार आहोत. लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्स करून आवर्जून सांगा. आता कुठलीही रिस्क आता घेऊ नका, बरोबर. आता परीक्षा जी काही आहे त्या परीक्षेसाठी आपण जी काही आपली मराठी व्याकरणाची काही परिपूर्ण सर्वसमावेशक जी काही बॅच आहे ती ॲपमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे मराठी व्याकरण त्या बॅचमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे, शब्दसंग्रह असणार आहे आणि जो काही उतारा असतो तर तो उतारा सुद्धा त्यामध्ये 5 प्रश्नांसाठी उतारा कसा सोडवावा त्याचे लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. काही लेक्चर तुम्हाला सरावासाठी मिळणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्पेशल समाज कल्याण अधिकारी पदासाठी किंवा जे काही पद आहे, बरोबर, 2 ते 3 जे काही त्या ठिकाणी पद या जाहिरातीमध्ये आपल्याला दिलेली आहे त्यासाठी ही बॅच असणार आहे. आणि या बॅचचं स्वरूप आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. ओके, ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे त्याने आवर्जून मला मेसेज करा. मी ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली की त्याला लगेच आपल्या ज्या काही आपल्या नोट्स आहे त्या नोट्स पेमेंट झाल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट मला तुम्ही पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला मी आपल्या जे काही मराठी व्याकरणाच्या नोट्स आहे त्या संपूर्ण नोट्स मी काय करत असतो तुम्हाला पाठवत असतो. ओके, म्हणजे जेणेकरून एक लेक्चर बघायचं, एक लेक्चर बघून झालं की लगेच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात, नोट्सची रिव्हिजन करू शकता. म्हणजे त्याच्यामुळे परिपूर्ण कन्सेप्ट ज्या काही आहे त्या कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यानंतर पुढे आहे बॅचची वैशिष्ट्य की संपूर्ण बॅच आयोगाच्या धर्तीवर आधारित आहे. घटकनिहाय प्रश्न विश्लेषण मी इथं घेतलाय. त्याच्यानंतर घटकनिहाय नोट्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे. 3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध असणार आहे. म्हणजे फ्लोचार्ट नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. म्हणजे उद्या दिवशी किंवा कमी वेळेमध्ये तुम्हाला व्याकरण रिवाइज करायचं असेल तर त्या नोट्स सुद्धा तुम्हाला याच बॅचमध्ये एकाच फी मध्ये 3 प्रकारच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. लक्ष मराठी अकॅडमी पुणे अशा पद्धतीने आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आहे, बरोबर. त्याच्यानंतर इन्स्टाचं सुद्धा आपलं त्या ठिकाणी इन्स्टा पेज सुद्धा आहे, ते सुद्धा फॉलो करा. ओके, अशा पद्धतीने ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आवर्जून घ्या. फी फक्त 799 रुपये आहे. पुढे वाढणार आहे फी. आता त्या ठिकाणी 799 आहे, पुढे 1099 फी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी आवर्जून घेऊन टाका. ओके, आणि जर तुम्हाला वाटतंय की सर माझा मराठीचा अभ्यास झालाय तर त्यासाठी फक्त
क्विक रिव्हिजन म्हणून एक 249 रुपयासाठी सुद्धा वन डे रिव्हिजन बॅच आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची नसेल तर ती बॅच सुद्धा ते घेऊ शकतात. त्या बॅचमध्ये 18 ते 19 लेक्चर पूर्ण व्याकरण एकदम फास्ट रिव्हिजन तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न विचारण्याचं स्वरूप बघा कसा विचारलेला होता प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेले आहेत. आता जनरली आपण काय बघितलंय की जनरली अशाच पद्धतीने आपण त्याचा अभ्यास आतापर्यंत केलाय की जमा आणि खर्च, बरोबर. अशा पद्धतीने आपण विरुद्धार्थी शब्दाचं स्वरूप, विरुद्धार्थी शब्दाचं लिखाण आतापर्यंत बघितलेलं आहे. पण मित्रांनो इथं प्रश्न काय विचारलेला होता, तर प्रश्न तिथं आपल्याला सरसकट दिला होता जमा आणि खर्च ही दोन शब्द आहे. जमा एक आहे, एक खर्च आहे, बरोबर ना. म्हणजे इथं एक लक्षात येते आपल्याला की जो पहिला शब्द आहे त्याच्या विरोधात दुसरा शब्द आलाय, म्हणजे ही जोडी तयार झालेली आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे, खालीलपैकी कोणता शब्द परस्परांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत या अर्थाने आलेली आहेत ते ओळखा. म्हणजे इथं आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. पहिला पर्याय ना, पहिला पर्याय एकमेकांच्या विरोधामध्ये आलाय. नंबर 2 मध्ये जर आला तर सगळे सोयरे. आता सगळे सोयरे म्हटल्यानंतर इथं काही येऊ शकत नाही, बरोबर ना, हे येऊ शकत नाही. त्यानंतर नंबर 3 मध्ये तेजी आणि मंदी, यस, एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. हार आणि जीत हे सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ए, सी आणि डी हे तिघचे तिघ बरोबर आहे, बरोबर. तिघ दिलेल्या पर्यायामध्ये विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. म्हणजे आता ए, सी, डी बरोबर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जात आहेत. ओके. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा. पुढील म्हणी व त्यांचे अर्थ, योग्य जोड्या जुळवा, बरोबर. कशात काय आणि फाटक्यात पाय. आपण दैनंदिन जीवनामध्ये म्हण किती वेळेस वापरली असेल की कशात काय ना फाटक्यात पाय, म्हणजे कशात काहीच नाही अजून, बरोबर ना. पण त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे जे काही त्या ठिकाणी घडत असतात की कशात काय ना फाटक्यात पाय, काहीच नाही आहे अजून आणि तेवढ्यात वाईटात आणखी वाईट घडणं, याला म्हणतात त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी कशात काय आणि फाटक्यात पाय, बरोबर ना. म्हणजे काहीच झालेलं नाही अजून पण पुन्हा त्या ठिकाणी संकट ओढावलं, बरोबर. म्हणजे इथं ती म्हण लागू पडते. म्हणजे एचं 3 पर्याय क्रमांक एकाच ठिकाणी 2, बरोबर. दुसरा पर्याय आपल्याला काडीत चोर तो माडीत चोर, त्याचा पर्याय कोणता आहे तर 1 नंबर. म्हणजे त्या ठिकाणी क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. म्हणजे काडीत चोर म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नथिंग, काहीच नाही. काडीत चोर तो माडीत चोर म्हणजे त्याचा मोठ्या गुन्ह्याशी किंवा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे ही त्याच्याशी लागू पडते, मग त्याचा अर्थ तो योग्य आहे. त्यानंतर कानात बुगडी गावात फुगडी, कानात बुगडी गावात फुगडी म्हणजे त्या ठिकाणी 2 नंबर की आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचं प्रदर्शन करणे, बरोबर ना. कानात बुगडी, बरोबर ना. कानात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे करू शकतो का नाही, तर कानात म्हणजे गावात फुगडी म्हणजे त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय की संपत्ती जी काही असते ना तर त्या संपत्तीचं प्रदर्शन करणे, बरोबर. आपल्याकडं थोडीशी संपत्ती असते पण तिचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये किंवा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तिचं प्रदर्शन करणे, अशा पद्धतीची म्हण तिथे लागू पडते. त्याच्यानंतर काशीत मल्हारी महात्म्य म्हणजे नको तिथे नको तेथे नको ती गोष्ट करणे, बरोबर ना. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या मित्रांमध्ये असो किंवा नातेवाईकांमध्ये असो किंवा एखाद्याचा स्वभाव असतो असा, बरोबर ना, की तो म्हणजे त्या ठिकाणी एखाद्याचं लग्न असतं आणि एखाद्याच्या लग्नामध्ये म्हणजे सासरवाडीमध्ये एखाद्याचं लग्न असेल आणि तिथे त्या ठिकाणी भांडण करणं असो, बरोबर. आता आपण जेव्हा लग्न असते तेव्हा ह्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात की तिथं एवढ्या शुभ कार्यामध्ये भांडण नको करायला, तर तिथे भांडण एखादा व्यक्ती करत असतो. एखाद्याला एखाद्याचा राग आलेला असतो, बरोबर ना, मग तिथे तो भांडण करत असतो. तिथं मग नको तेथे नको ती गोष्ट करणे, बरोबर ना. म्हणजे तिथे ती गोष्ट करायला नको आहे पण तिथं ती जाणून केली जाते की एखाद्याला मान मिळाला नाही, सन्मान मिळाला नाही म्हणून भांडण केलं जातं, बरोबर. की अशा बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये घडत असतात. मग अशा ठिकाणी ज्या गोष्टी घडत असतात तिथे ही म्हण लागू पडत असते की काशीत मल्हारी महात्म्य, समजलं का. म्हणजे अशा प्रकारची प्रसंग जिथे जिथे आलेली असणारे प्रत्येक म्हणीमध्ये प्रत्येक पर्यायामध्ये तिथे म्हणी काय करा तर त्या म्हणी लागू पडत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो हा होता 4 नंबरचा प्रश्न. 5 नंबरचा प्रश्न आहे की खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. तद्भव शब्द म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना परिचित असावीत की तद्भव म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो
तर तद्भव म्हटल्यानंतर ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा संस्कृतमधून येत असताना मराठीमध्ये त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना दिसतो. ओके, म्हणजे जेव्हा ती मराठीमध्ये येतात ना, ही मराठीमध्ये जेव्हा वापरली जातात तेव्हा त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. ओके, पण जर तत्सम शब्दांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बदल होत नाही, ती जशीच्या तशी मराठीमध्ये वापरली जात असतात. असा दोघांमध्ये फरक आहे. मग तद्भव म्हटल्यानंतर इकडे येताना मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना दिसतो. मग सर ही संपूर्ण तद्भव शब्द लक्षात ठेवायची तरी कशी हो? तर आता ऐका की तद्भव शब्द जर तुम्हाला लक्षात ठेवायची असतील मित्रांनो, तर तद्भव शब्द लक्षात ठेवण्यासाठी मी आपल्या नोट्समध्ये आंधळ्या माणसाची गोष्ट, ओके, त्या शब्दसंग्रहाच्या गोष्टीला नाव दिलाय की आंधळ्या माणसाची गोष्ट. मी जो शब्दसंग्रह सांगितलाय तर तो संपूर्ण शब्दसंग्रह गोष्टी स्वरूपामध्ये आहे. आंधळ्या माणसाची गोष्ट म्हणजे आपण जी गोष्ट मी तुम्हाला जी काही बॅचमध्ये सांगितलेली आहे ती गोष्ट आपण ऐकली आणि आपल्या एखाद्या मित्राला सांगितली, तो जरी ऐकत नसला तरी त्याला बळजबरी सांगा, कारण की तुम्हाला ते पाठांतर करून घ्यायचे आहे, बरोबर ना. म्हणजे ते संपूर्ण तद्भव शब्द आपल्या लक्षात राहतात. अर्थ पण समजला की तद्भव शब्द म्हणजे व्याख्या पाठांतर करायची गरज नाही. जेव्हा तो मराठीमध्ये येत असताना म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी पर्ण असेल मराठीमध्ये येत असताना तो काय होत असतो, पान होत असतो. इकडं तो संस्कृतमध्ये असताना कर्ण, इकडं मराठीमध्ये येत असताना तो कान होत असतो. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होणं म्हणजे ते तद्भव शब्द आहेत. अलग लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना इथे आपल्याला क्लिअर करता येतात. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी या मांदळ्या माणसाची गोष्ट आपण जर ऐकली तर संपूर्ण तद्भव शब्द लक्षात राहतात. म्हणजे 4 पर्याय आपल्याला इथे दिलेत. या 4 पर्यायांपैकी त्या ठिकाणी झाड, दगड, धोंडा आणि घोडा इथं काही येऊ शकत नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे धोंडा असेल, दगड असेल हे संपूर्ण देशी शब्दांमध्ये समाविष्ट होतात. त्याच्यानंतर पर्ण, पान, पद, पाय, सासू, सासरा हे संपूर्ण त्या ठिकाणी काय आहेत तर तद्भव शब्द आहेत. जे काही त्या ठिकाणी आंधळ्या माणसाची गोष्ट आहे, बरोबर, तर त्या आंधळ्या माणसाच्या गोष्टीमध्ये हे संपूर्ण तद्भव शब्द तिथे आलेले आहेत. ओके, म्हणजे मी त्या ठिकाणी त्या गोष्टीला नाव असं देण्यामागचं कारण काय होतं, कारण की त्याला घेऊन संपूर्ण गोष्ट मी तिथं बनवलेली आहे. तुम्हाला आपल्या नोट्समध्ये त्याच्यानंतर तुम्हाला बॅचमध्ये ही संपूर्ण लेक्चर बघायला मिळतील. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अर्ज, मंजूर, शाहीर, मालक हे तर काही येऊ शकत नव्हती, तर ही शब्द कोणत्या प्रकारातील आहे याच्यासाठी सुद्धा मी गोष्टी बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही जी काही आलेली शब्द आहे हे तर काही तद्भव येऊ शकत नव्हती, कारण की ती संस्कृतमध्ये आहेत, बरोबर. मराठीमध्ये येताना त्याचं वेगळ्या पद्धतीने रूपांतरण होत असतं, बरोबर. कर्णाचं कान ठीक आहे, तो शब्द येऊ शकत होता, बाकीचे येऊ शकत नव्हती. चक्र येऊ शकत होता पण बाकी शब्द नाही. तर ते कोणत्या प्रकारामध्ये येतात त्या गोष्टी स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यासणार त्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार. ओके, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक समजा पर्याय मागं पुढं झाल्यात तर 2 त्याला करा, 3 ह्याला करा, 4 याला करा. ओके, अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे आता तत्सम शब्दांचा शब्द गट ओळखा. आता बघा, तत्सम शब्द म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे, परिचित आहे की संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही, ती जशीच्या तशी वापरली जातात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्याला मराठीमध्ये तत्सम शब्द म्हणून त्याची ओळख आहे. ओके, मला तत्सम शब्द कोणकोणती आहेत तर सत्कार, समर्थन, भगवान आणि मस्तक. आता मी जर तुम्ही माझ्या नोट्समध्ये किंवा माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर तत्सम शब्दांसाठी त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की तत्सम शब्दासाठी मंदिरातील गोष्ट अशा पद्धतीने त्या गोष्टीला नाव दिलं आहे. मंदिरातील गोष्ट अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तत्सम शब्द म्हणजे तुम्ही जे वाचताय त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त थोर व्याकरणकारांनी सांगितलेले, बरोबर, जे काही त्या ठिकाणी शब्दसंग्रहासाठी ज्या काही डिक्शनरी आहेत त्यांच्यातनं त्या ठिकाणी घेतलेली परीक्षाभिमुख परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या संपूर्ण शब्दांचा समावेश त्यामध्ये मी केलेला आहे. ओके, त्यामुळं महत्त्वाची गोष्ट काय मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्या पद्धतीने ती गोष्ट वाचल्यानंतर अख्खी तत्सम शब्द लक्षात राहतात. तुम्ही किती वेळेसही त्याला पाठांतर केलं ना ते लक्षात राहत नाही, अजिबात ती लक्षात राहत नाहीत. तर त्या ठिकाणी गोष्ट वाचल्यानंतर चित्र स्वरूपामध्ये गोष्ट अभ्यासल्यानंतर निश्चितच ते संपूर्ण त्या ठिकाणी तो संपूर्ण शब्दसंग्रह लक्षात राहतो. मग आता सत्कार आहे, समर्थन आहे, भगवान आहे, मस्तक आहे. धर्म, कर्म, पाय, घास हे तर काही येऊ शकत नाही. ओके, पुष्प, कर, भूगोल हे येणार. ओके, भूगोल हा शब्द सुद्धा आलेला आहे. नदी आहे, पुष्प आहे, कर आहे. कर्ण, पृथ्वी, गाव, ओठ
येणार नाही. म्हणजे फक्त ए आणि सी बरोबर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे का आहे? कारण की जेव्हा तुम्ही ती गोष्ट वाचणार, जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी अभ्यासणार, म्हणजे ए आणि सी हे दोघं पर्याय त्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये समाविष्ट होत आहे ती काय आहेत? तत्सम शब्द आहेत. ओके. त्याच्यानंतर जर पुढे आलात ना तुम्ही, तर पुढील पैकी शब्द साधित वा तद्धित ओळखा. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की जेव्हा त्या ठिकाणी प्रत्यय येतं, तर प्रत्यय साधित शब्द जो काही असतो, तर प्रत्यय साधित शब्दांमध्ये दोन भाग पडतात. बरोबर. काही त्या ठिकाणी शब्द तयार होत असताना शब्द साधित किंवा त्यालाच म्हटलं जातं तद्धित. समजलं का? तद्धित म्हणजे काय की त्याच्यापासून एखादा नवीन शब्द तयार होणं किंवा नवीन शब्द जात निर्माण होणं, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जाते मित्रांनो? तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं तद्धित. ओके. नवीन शब्द किंवा नवीन शब्द जात निर्माण होणं त्याला तद्धित असं म्हटलं जातं. यादव हा एक तद्धित शब्द आहे किंवा शब्द साधित आहे. म्हणजे नामाला किंवा त्या ठिकाणी विशेषणाला, बरोबर, सर्वनामाला, अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी ही प्रत्यय असतात, तर ही प्रत्यय जुळत असतात, म्हणून त्याला शब्द साधित म्हटलं गेलंय किंवा त्याला म्हटलं गेलं तद्धित म्हटलं गेलंय की ते एखाद्या त्याच्यापासून एक नवीन शब्द जात बनत असते, कधी नवीन शब्द जात तयार होत असते, म्हणून त्याला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे किंवा त्या पद्धतीने त्याला संबोधण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर खडक आणि आड, खडकाड, म्हणजे इथं सुद्धा शब्द आहे, हा सुद्धा शब्द आहे. मायला तर काही जुडलेलं नाही, कर्ण काही जुडलेलं नाही. ओके. म्हणजे यादव हा सुद्धा एक शब्द आहे आणि त्याला प्रत्यय जुडलेला आहे अ. बरोबर. त्यानंतर खडक याला जुडलेला आहे आड. बरोबर. म्हणजे अशा प्रकारची प्रत्यय आलेली आहे, पण ती एखाद्या नामाला किंवा एखाद्या शब्दाला जुडू द्या. ओके. तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जात आहे? तर त्याला म्हटलं जात आहे तद्धित शब्द किंवा शब्द साधित असं त्याला म्हटलं जातं. ओके. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर केल्या पाहिजे. म्हणजे आता इथं काय सांगितलंय की पुढील पैकी शब्द साधित वा तद्धित ओळखा. मग ए आणि बी बरोबर आहे, सी आणि डी चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. अशा पद्धतीने काही कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट तुम्हाला बॅचमध्ये मी टोटली घेतलेल्या आहेत. ओके. आता इथं कसं आपल्याला प्रश्न विश्लेषण करताना मर्यादा येतात, त्याच्यामुळं त्या ठिकाणी जास्तीत जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न मी तरी त्या पद्धतीने प्रश्न विश्लेषित करून देतो. ओके. त्याच्यानंतर पुढे 8 नंबरचा प्रश्न आहे, गटाबाहेरचा शब्द कोणता? आता गटाबाहेरचा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कोणकोणती गटामध्ये येणार आहे. अपुरा म्हणजे अ अधिक पुरा. बरोबर. अशा पद्धतीने अ हा उपसर्ग आहे. त्यानंतर नास्तिक म्हणजे आस्तिक नसलेला. बरोबर ना. म्हणजे इथं सुद्धा ना अधिक आस्तिक अशा पद्धतीने त्याची रचना झालेली आहे. त्याच्यानंतर बेडर म्हणजे बे अधिक डर. आता हे सर्वच्या सर्व आलेली जोडून आलेली नकारात्मक उपसर्ग आहेत. बरोबर ना. म्हणजे संपूर्ण जर उपसर्ग असतील तर जलद म्हटल्यानंतर काय? तर जल देणारा अशा पद्धतीने याचा विग्रह केला तर होत असतो. मग जल देणारा म्हटल्यानंतर याला उपसर्ग जुडलेला नाही, तर त्याला ते प्रत्यय जुडलेला आहे. बरोबर ना. त्याला नारा हा धातू काय आलेला आहे? तर जोडून आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1, 2, 3 हे तिघच्या तिघ काय उपसर्ग घटित आहे, तर हा वेगळा आहे, तर तो जलद, म्हणून त्याचं ते उत्तर आहे. की गटाबाहेरचा शब्द कोणता? तर गटाबाहेरचा शब्द पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके. पर्याय क्रमांक 4 हा गटा बाहेरचा येणार आहे. गटामध्ये येणारे ते तिघ असणार आहे, अपुरा, नास्तिक आणि बेडर. ओके. ते का असणार आहे? कारण की प्रत्येक ठिकाणी जुडलेली आहे ती उपसर्ग. ओके. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे 9 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालाय. ओके. आणि या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असाव्यात. मी आधी पण सांगितलेलं की सिद्ध शब्द म्हटल्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की सिद्ध शब्द म्हटल्यानंतर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्याचं आलेलं मूळ रूप. ओके. त्याचं आलेलं काय? मूळ रूप. सिद्ध या शब्दाचा अर्थ विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने लावत असतात, पण सिद्ध म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची गरज नाही. सिद्ध म्हणजे काय की दिलेला जो शब्द असतो त्या दिलेल्या शब्दाचं आलेल्या शब्दाचं मूळ रूप म्हणजे सिद्ध. साधित म्हणजे काय असतं? तर साधित म्हणजे काय? मूळ रूपात बदल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी साधित शब्दाचा अर्थ होत असतो आणि हाच अर्थ लक्षात घेऊन पुढे आपण मार्गस्थ होत असतो. सामासिक शब्द म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की समास हे जे चॅप्टर आहे संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्याचा समावेश होत असतो. म्हणजे आपण सामासिक शब्द म्हटल्यानंतर हेच ते राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, विभक्ती तत्पुरुष. बरोबर ना.
त्याच्यानंतर देवालय, देवासाठी आलय, बरोबर ना, चतुर्थी तत्पुरुष. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी मतिमंद आहे, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीची काही शब्द आलेली असतात तर ती संपूर्ण शब्द कशामध्ये समाविष्ट होतात, ती सामासिक शब्दामध्ये येत असतात. ओके, म्हणजे जी संस्कृतमधून येत असताना मराठीमध्ये त्याचा वापर केला जातो. ओके, त्याच्यानंतर अभ्यास्त म्हटल्यानंतर अभ्यासाचे हे 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. अभ्यास्त शब्द किती वेळेस मी तुम्हाला सांगितली आहे, हे तिघच्या तिघ प्रकार आपल्याला माहिती आहे. सर्वात पहिला प्रकार जो आहे तो पूर्ण अभ्यास्त हा पहिला प्रकार आहे. ओके, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अंशा अभ्यास्त आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनुकरण वाचक. अशा या 3 प्रकारांचा समावेश इथे होत असतो. ओके, पूर्ण अभ्यास्त म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो, तो जो पहिला शब्द आलेला असतो तोच दुसरा शब्द येणे, बरोबर. याला म्हणतात पूर्ण अभ्यास्त. पहिल्यालाही अर्थ असतो, दुसऱ्यालाही अर्थ असतो. ही पूर्ण अभ्यासाची संकल्पना आहे. त्याच्यानंतर अंशाभ्यासामध्ये काय, तर अंशाभ्यासामध्ये जेव्हा रचना होत असते ना तेव्हा एक अक्षर बदलून आलेलं असतं, म्हणजे घर. त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दाचा जो काही अर्थ, दुसरा शब्द जो काही जोडणारा आहे बीर, बीर म्हटल्यानंतर एकच अक्षर इथं बदललेलं आहे, ते म्हणजे कोणतं, ब. पण मग दुसरा शब्द जो काही आलेला असतो त्याला अर्थ नसतो. ओके, जो दुसरा शब्द आलेला असतो ना त्याला अर्थ नसतो दुसऱ्या शब्दाला. ओके, हा दोघांमध्ये फरक आहे. त्याच्यानंतर अनुकरणवाचक म्हणजे तुम्ही आलात ना, तर अनुकरणवाचक मध्ये सरळ सरळ ध्वनी आलेला असतो. काय आलेला असतो, सरळ सरळ ध्वनी आलेला असतो. म्हणजे गटागट, बरोबर, ध्वनी, गटागट आला ध्वनी. म्हणजे ध्वनीवाचक शब्द जिथे आलेली असतात त्याला अनुकरणवाचक म्हणतात. म्हणजे अभ्यासमध्ये काय म्हणणार मग तुम्ही, तर अभ्यासमध्ये तुम्हाला हे सांगावं लागणार आहे लाल लाल, घर घर, गटा गटा, बरोबर का. तिघ म्हणजे 2 प्रकारामध्ये पूर्ण अभ्यास 2 उदाहरणं दिली आहे आणि एक उदाहरण जे काही दिलं ते अनुकरणवाचकचं दिलं आहे. म्हणजे इथं तुम्ही जोड्या जुळवू शकता. आता सिद्ध म्हटल्यानंतर मूळ रूपामध्ये असतं ना, मग सिद्ध म्हटल्यानंतर 1चं 4 कुठे, इथं पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आलं, बरोबर ना. म्हणजे जा, ये, कर, खा, पी, घे, बरोबर ना. ही संपूर्ण शब्द सिद्ध आहेत. त्याच्यानंतर काय साधित, दुसरा पर्याय कुठला होता, साधित होता. त्याचं 3 मी तुम्हाला सांगितले की लेखक, याच्यामध्ये अप्रत्यय आलेला, नयनमध्ये आलेला आहे, वंदनमध्ये आलेला आहे. इथं अनिय, बरोबर ना, म्हणजे अनिय अशा पद्धतीने प्रत्यय तिथे जुडलेला आहे. प्रत्येक गठी शब्द जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा या सर्वच्या सर्व संकल्पना आपल्याला अभ्यासता येतात. मग काही मराठी प्रत्यय जुडलेली असतील, काही संस्कृत प्रत्यय जुडलेली असतील, काही फारसी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अरबी प्रत्यय जुडलेली असतील. या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपल्याला आपल्या बॅचमध्ये करता येतो. मित्रांनो, इथं काही मर्यादा आहेत, बरोबर. प्रश्नांचं विश्लेषण आहे, हे काही आपलं बॅचचं लेक्चर नाही. मला इथं मर्यादेतच विश्लेषण करून द्यायला लागतं. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अगदी सोपा विचारलेला प्रश्न पण खूपदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला क्वेश्चन, आधी जन्मलेला आणि नंतर जन्मलेला. आधी जन्मलेला म्हणजे काय, अग्र, बरोबर ना. नंतर जन्मलेला म्हणजे काय, अनुज, बरोबर ना. मग आधी जन्मलेला काय येणार आहे, अग्रज येणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी नंतर जन्मलेला काय येणार आहे, अनुज येणार आहे, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक फक्त ए बरोबर, बरोबर ना, फक्त ए बरोबर. आता इथं काय सांगितलं आपल्याला, या शब्द समूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा. आता आधी जन्मलेला म्हटल्यानंतर फक्त ए बरोबर आणि सी चूक. आता इथं त्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा दिलेला आहे की ए बरोबर, बरोबर ना, सॉरी बी बरोबर आहे. काय सांगतोय, हा आधी जन्मलेला जो आहे ना तो अग्रज, बरोबर ना, म्हणजे फक्त बी बरोबर. हे तर चुकीचंच आहे. अनु म्हणजे काय, नंतर जन्मलेला. अग्र म्हटल्यानंतर आधी, मग फक्त बी बरोबर, बाकी सर्वच्या सर्व चूक, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतली ती 10 प्रश्न होती भाग 3ची. लवकरच भेटूया भाग 4 मध्ये. ही जी काही आपली सिरीज आहे ही सातत्याने सुरू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर ह्या संपूर्ण गोष्टी, ह्या संपूर्ण जे काही पेपर पॅटर्न आहे, जे मराठी विचारलं जाणार आहे किंवा जे काही अदर विषय असतील त्याचा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि लवकरात लवकर येणारी जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेला सामोरे जा. आणि काही अडचण असेल तुम्ही मला संपर्क करू शकतात. इथं मी थांबतो आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.